नळे, बोक्यानं जर साडी मागितली तर झाशीच्या राणी सारखी धडाडी दाखव, ओरड त्याच्या अंगावर. हा, तू ओरडलीस की शेपूट घालील, पण साडी मात्र अजिबात द्यायची नाही त्याला. हो, काय गोड बोलतो? हा, आवळा देऊन कोवळा काढण्यात माप पक्का येतो. त्याच्या गोड बोलण्यावर भुलू नको. एकदम पक्का आहे हा तो. हा, गोड बोलायला काय लागतं? काय पैसे लागतात? माझा फायदा होणार असेल तर मी सुद्धा गोड बोलीन, पण साडी मात्र द्यायची नाही. हा हा, काय माझी साडी आहे कुठला तरी फालतू रंग? अगं तुझ्या आहेत ना साड्या तुझ्याकडे, माझ्या साडीवर डोळा ठेवायचा नाही सांगून ठेवते. हो, मी नेसते. नेसते म्हणजे काय? सणावाराला नेसते मी साड्या. आता 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 जाऊ दे, आता जाऊ दे. हा, माझी वॉशपॉटची वेळ झालेली आहे. मला वॉशपॉटचे व्हिडिओ बघायचे असतात. मग ठेवून दे फोन. हॅलो 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 नळे, काय ऐकायला येत नाही? हॅलो हॅलो. काय कार्टी आहे? आईच्या साड्या पाहिजेत, पण आई मात्र नको. काय स्वार्थी आहे नंबर 1 ची. नानीची फसवणूक केली नाही का मी? छे हो, ठीक आहे तेवढं. नाही, मनातल्या मनात सॉरी म्हटलं मी तिला. मनातल्या मनात कशाला? प्रत्यक्षात जाऊन म्हणा की. ती समजून घेणार नाही ना. घेतील हो, मनाने चांगल्या आहेत हो त्या. खरंच तुला वाटतं असं? माणूस कधीच वाईट नसतो कुठलाच, परिस्थिती वाईट बनवते हो. नानीला कसली परिस्थिती? वय, दुसरं काय. आता वयामुळे किती चिडचिडेपणा वाढलाय त्यांचा, आणि त्यांच्या बरोबरचं कोणी नाही ना, सगळे गेले वर. आता आपणच त्यांना समजून घ्यायला हवं ना. मग काय झालं? कसला विचार करताय? मालू, तू नसतीस तर माझं काय झालं असतं? काही नाही, छान सुखात राहिला असतात अगदी. तुला खरंच वाटतं ना नानीच्या बाबतीत माझी चूक झाली? नानींच्या बाबतीत मला सॉरी म्हणावंसं वाटतंय नानीला. मग म्हणा की अजूनही. खरंच म्हणू? हो, सॉरी म्हणण्याने की आपण लहान नाही होतो. पण तिला खोटं वाटणार नाही ना? त्यांना काय वाटतं ह्याचा विचार तुम्ही आता करू नका. सॉरी म्हटलं की तुम्हाला बरं वाटेल की नाही ते महत्वाचं आहे. पुरे पुरे आणखी नाही. मी करते. थँक्यू. चुकलंच माझं. हॅलो. हा हा, बोल. नाही ग बाळा, अगं ऐक माझं उमे. उमे, मला तुझ्याकडे नाही येताना राहायला. ह्या दोघांना असं सोडून मी कशी येऊ शकेन तुझ्याकडे? नाही बाळा, खरंच समजून घे. तू संजय रावांना समजावून सांग. अगं नाही ग शक्य बाळा तुझ्याकडे येणं राहायला. काय? स्कूटरवर बसून माझ्याशी बोलतीस तू? एवढी अक्कल नाही का ग तुला? स्कूटर चालवताना बोलायचं नसतं म्हणून. अगं बाई, खाली चालेस का? बरं बरं, ये मग वर बोलू. हा, ये ये. काय ग बाई, किती वेळा सांगितलं हिला, स्कूटर चालवताना बोलत जाऊ नको. अगं बंडे, अगं मला एकटीला घरामध्ये कंटाळा येतो ग बाई. काहीतरी उद्योग पाहिजे की नको मला? म्हणून मग मी बोक्याशी नाही तर कुसुमशी काहीतरी भांडण उकरून काढते, म्हणजे मग माझा वेळ जातो. काय करणार आता या वयामध्ये सांग बरं? माझ्या वयाचे सगळे मेले, मग माझा वेळ. ओ हा, आता तुला सवड नाही? बरं असू दे. नाही आता, पण तुला सवड असेल तेव्हा बोल माझ्याशी. काय करणार, माझा काही एवढा फोन आता महत्वाचा नाहीये काही. हो, बरं बरं. हा,
माझं चुकलं नानी. साडी नाही देणार परत, सांगून ठेवते. हा नको देऊस. नको देऊ. मग काय पैसे हवेत? नाही ग नानी. मग काय काम असल्याशिवाय तू येणार नाहीस? मला माफी मागायची होती तुझी. तुझ्या मनात काहीतरी कपट शिजतंय वाटतं. नाही ग नानी, मनापासून सांगतो, मी अण्णांचं सोंग घेऊन तुला फसवायला नको होतं. चुकलंच माझं. माझं काय, तुलाच गंडा बसला का नाही? हो, बसला मला गंडा. पण मी तुला गंडवायला नको होतं. असं करायला नको होतं मी नानी. असू दे रे, असू दे, असू दे. पण मी ती साडी देणार नाही, सांगून ठेवते तुला. नको देऊस. मी त्यासाठी नाही आलो. मला माफी मागायची तुझी नानी. मी नीट वागलो नाही तुझ्याशी. इकडे ये. अरे ये ना. काय मारत नाहीये काही? तब्येत बरी आहे ना तुझी? हो नानी. मला तुझा संशय येतोय. कसला? जुगारात हारलास? नाही. घर फुंकलस? नाही. हे काय लागले? बाहेर काही भानगड आहे? अगं अगं काहीतरीच काय. विड्या फुंकतोस काय? नाही नाही का काय. नाही नाही. मग काय मला कॅन्सर झालाय? नाही ग नानी. तुला झालाय? अगं नाही. मग एवढं चांगलं का बोलतोयस माझ्याशी? मला ना तुझं हेच आवडत नाही नानी. कोणी तुझ्याशी चांगलं वागायला लागलं की तू संशय घेतेस. म्हणून बंडी आणि नडी तुला त्यांच्या घरी कधी नेत नाही. हे असं करतेस. चांगलं माफी मागायला आलो होतो तर कचरा केलास माझा. तुझ्या या 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 गुणांमुळे सगळे दुरावतात तुझ्यापासून. मालीचा स्वभाव मुळातच बावळट आहे, त्यामुळे तिचं सगळं वागणं खपून जातं. तू असा चांगला वागायला लागलास की तुझ्याबद्दल असा संशय यायला लागतो. ठीक आहे, घेत बस संशय. मी जातो. अरे नाही, बस रे बोके, तसं नाहीये. बंडी नळी मला नाही बोलवत असं नाही, पण मी जात नाही. नाही नाही, बंडी नळी तुला बोलवतात. बोलवत नाही तसं नाही, पण नेत नाही. नाही नाही, खोटं आहे हे, खोटं आहे. मग इतक्या दिवसात नाही कधी गेलीस ती? पण जाईन की, त्यात काय मोठं. जाऊन दाखव तू, मी बघतो. मग जाईन मी, काय घाबरते काय कोणाला? अजून एक सोन्याची जर असलेली साडी दिलीस तर जाईन मी. नानी, हावरटपणाला पण सुद्धा ना काही मर्यादा असते. आता देणार का नाही तेवढं बोल. असं लांब लचक पाल्ला लावून नको. चल, दिली तुला. तू काही जात नाहीस, माहितीये मला. नाही, मी जाऊन दाखवतेस तुला. हे बघ, मी जर जिंकले तर सोन्याची जर असलेली साडी मला तू द्यायची, आणि तू जर जिंकलास तर तू मला द्यायची. नानी, काय तू काय मला वेडा समजतेस काय? समजायचं काय त्याच्यामध्ये? पैसे लावतस काय? लावली पैसे. नक्की. तू जिंकलीस तर तुला मी साडी द्यायची, हा. आणि तू हरलीस हा. तर आयुष्यभर मी सांगेन ते तुला ऐकावं लागेल. काय झालं? तू सांगशील ते मी ऐकीन, हा. पण रंग मी सांगीन तो आणायचा. कबूल? डन. दिलं वचन म्हण. दिलं वचन. कुठं दिलं? दे ना. आई चल ना ग माझ्याकडे, काय होतंय त्याला? अगं परवा तर आले होते तुमच्याकडे मी. परवा 2 महिने झाले. 2 म्हणजे काही फार नाही काही. मला 2 वर्ष झाल्यासारखी वाटतंय. हा, काहीतरीच असतं आपलं तुझं. दर. आणि तुला माहितीये ना, तू आलीस की घर कसं भरल्यासारखं वाटतं. थट्ट कर माझ्या जाडीवरून. अगं तसं नाही ग, तू आलीस की मला आणि संजयला किती छान वाटतं. फ्रीज कसा भरून जातो. अशी कुठली? तुला काय काय हवंय ना ते सांग, इथून करून पाठवत जाईन. अगं पण तू आलीस की तेल लावून देतेस माझ्या केसांना. ते काय तुला इथेही लावून देईन. त्याच्यासाठी तुमच्याकडे कशाला यायला हवंय? अगं असं काय करतेस ग? बरं ठीक आहे, 4 दिवस नको, किमान 2 दिवस तरी ये. अजिबात नाही. तुझ्या बाबांना आणि नानींना इथे टाकून मी येऊ शकत नाही. त्याला काय होतंय? नाही, नानी बरोबर मला एकट्याला टाकून मालू कुठेही जाणार नाही. बाबा एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे. 1 दिवस काय, 1 तास सुद्धा मी नानी बरोबर राहणार नाही. काय झालं आता? अहो चांगलं बोलायला म्हणून गेलो होता ना त्यांच्याशी. हे चांगलं बोललेलं तिला संशय येतो. चांगलं बोललो तर
बाबांना का चांगलं बोलायचं होतं नानीशी? ते मालूमुळे. आई तुम्ही तर उगीच माझ्यावर नका ढकलू. तुम्हीच म्हणाला होतात. मी फक्त म्हणालो. फक्त म्हणालो तो म्हणजे काय? तू मला ढकललंस. तुम्ही ना आता उगीच काहीतरी बोलू नका हा. बाबा तुम्ही विषय बदलू नका. विषय हाच आहे की मालू तुझ्याकडे येणार नाही. का? आई आहे ती माझी. अरे तुझी आई होण्याआधी ती माझी बायको आहे. झाला की तुमचा संसार आता. हे तू कोण ठरवणार? आता काय राहिलंय? हे बघ बालू, बघितलंस, ही ठरवते. जाऊ दे ना आता. नानीसारखं वागू नकोस. तुम्ही वागताय नानी सारखं. हे बघ उमा, आम्हाला दोघांनाही नाही. मला चालेल. चालायला काय झालंय तुला? म्हातारा माणसाला एकट्या ठेवून जायचं का आपण? बरं ठीक आहे ना, मग सकाळी या आणि संध्याकाळी निघा. दिवसभर कुसुम असतेच की. छान. कुसुम बरं धड पट्टय कुठे? काहीतरी खुसपट काढतील, भांडण करतील, कुसुम परत निघून जाईल. नाही नाही नाही, कुसुम आणि नानी एकट्या नको. कुसुमला सुट्टी त्या दिवशी. हा हे ठीक आहे. हा मग ठीक आहे काय? मग ठीक आहे. नानींच्या जेव्हा सोडून जायचं का आपण घर? ठीक आहे, तू आम्हाला तिघांनाही नाही. पॅकेज आहे. येऊ तर आम्ही तिघं, नाही तर कोणीच नाही. पण मी नानी बरोबर एकटा राहणार नाही. असं काय हो करता बाबा? आई आहे ना तुमची ती. तशी ती बंडी आणि नळीची पण आई आहे. हो ग, आत्या कधीच नेत नाहीत नानीला. अगं तर ह्या वयात कुठे? काय झालंय नानीला? चांगली धडधाकट आहे ती. पुरे झालं तुझं. पण खरंच कधीतरी न्यायला काय हरकत आहे आत्याला? त्या कधीच नेत नाही तिला, आणि नानीला लाख वाटतं त्या नेतील. पैज लावलं तिनं माझ्याशी. पैज लावलं तिनं माझ्याशी. पैज? पण माझी खात्री आहे की मी हरणार नाही. खात्री खात्री मला. आता कसली पैज लावलीत तुम्ही? ती म्हणते बंडी आणि नळी तिला नेतील. आणि म्हटलं दाखव जाऊन. पुढे काय? मग काय, दाखवू दे जाऊन त्यांच्याकडे. पैज लावले कशाची? ते हे अजून एक सोन्याची जर असलेली साडी. तुला कसं कळलं? हा, आज ओळखते तुम्हाला दोघांना. 50 वर्ष झालीत आपल्या लग्नाला. बाबा अजून एक सोन्याची जर असलेली साडी? नाही नाही, तू चिंता करू नकोस. त्या काही तिला नेत नाहीत आणि मी काही सोन्याची साडी आणत नाही. उलट नानी हारली ना तर आयुष्यभर माझं सगळं ऐकावं लागेल तिला. धन्य आहे तुम्हा मायलेकांची. मालू, तुला वाटतं का की अजून एक साडी मला आणायला लागेल? रंग फक्त तिच्या आवडीचा आणा, नाही तर नंतर कटकट करेल. अगं कुठं नेत आहेत त्या दोघी तिला? इतक्या वर्षात कधी नेलं नाही. हा, बोक्या तू समजाव नानीला. बोक्या म्हणालीस तर अजिबात समजावणार नाही. तू समजाव नानीला. हा? मी का समजावायचं नानीला? मागे लागली ती माझ्या. हे बघ बंडे, तुला जर असं वाटत असेल मी तिला काही सांगितलं तर मी तिला काहीही सांगितलेलं नाहीये. पण मी कुठे नेऊ तिला? माझ्या घरी. का? बरं दिसतं का ते? नानीला कुठेही नेणं बरं दिसणारच नाही. पण बरं दिसणार का काय त्यात? अरे हे बघ बंडे, तू हे सगळं मला का सांगतेस? कारण ती हट्ट धरून बसलीये. हे बघ कसं आहे की नानीला फ्लू झालं होतं ना, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं हवा पालट म्हणून लेकीकडे जा. पण नानीला 2 लेकी आहेत ना. अरे विसरलीस? मोठी ना तू. पण नळीचा धाकटी मुलगी म्हणून काही कर्तव्य नाही का? मग तुझं काही कर्तव्य नाही? माझ्याकडे अडचण आहे. मग तसं सांग नानीला. नाही सांगू शकत. नाही तिला. नाही नेऊ शकत. का? अरे ती त्रास देते नानी. नानी त्रास देते खरं आहे, मग भोग. बोक्या अरे एक तर आमचं एकत्र कुटुंब आहे, तर सगळ्यांसमोर माझ्यावर जोर जोरात ओरडते. ती तुला फक्त ओरडते, तुला कल्पना आहे ना, ती मला झापते, चोपते. पण आता मालूला कसं सवय झाली आहे ना त्याची. मग तुझ्या सासरच्यांनाही सवय होईल ना त्याची. बोक्या भोके म्हणाली तर बघाच. माझ्या सासरच्यांपुढे मान कमी होतो माझा. सगळे हसतात मला. बंडे, काही झालं तरी ती तुझी आई आहे. हळू बोलाल का जरा? दिलू सगळं ऐकेल. ऐकू देतो, त्याने ऐकलं तर काय, लहान आहे तो. लहान बिहान नाहीये, 3 वर्षांचा आहे, त्याला सगळं कळतं बरं का? कळतं? मग कळू दे, ऐकूच दे त्याला. तुम्ही मालू माफ कर का गं? बंडे हळू बोल, हळू बोल. ए बंडे, बंडे, ए बंडे, ए बंडे,
हा बाई 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 दमले ग बाई. केवढी गर्दी त्या देवळामध्ये आणि चप्पल चोरांचा नुसता सुळसुळाट. हो माझं लक्ष देवाकडे कमी आणि चपलांकडे जास्त. बरं वाटलं हो तिकडे गेल्यानंतर. बाहेर आल्यानंतर डॉक्टर मला भेटले. मला म्हणाले काय लेकीकडे जाताय ना जरा हवा पालट करा, तूप रोटी खा आणि मग या. मी म्हटलं तेच करणार आहे. पत्र पाठवलंस का सासरी? नानी अगं तुला एवढी दगदग झेपणार का आता? न झेपायला काय झालं? अगं हवा पालट केल्याशिवाय तब्येतीत सुधारणा कशी होणार? पण आता तर मस्त ठणठणीत दिसतेस. वरून ठणठणीत आहे, आतून अशी अशक्त अशी झालेली आहे. हो ना? हो. हो ना, म्हणूनच म्हणते तुला एवढा प्रवास झेपणार नाही. तू आता जास्त फाटे फोडू नकोस. मला घेऊन जाणार आहेस की नाही तेवढं सांग. आईची अजिबात तुला सेवा करायला नको. 4-4 दिवस इथं येऊन लाड करून घेतेस आणि आईबद्दल कर्तव्य बजावायला नको तुला. इथे राहून करते ना सेवा. मी इथे राहते आणि सेवा करते. काय माझी सेवा करणार आहे? उलट मालीला सगळं तुझं करावं लागतं. हे स्वच्छ कर, ते स्वच्छ कर, इथे घाण आहे, हे पुसून घे. ते काही नाही, ताबडतोब सासरी पत्र पाठव म्हणा 4 दिवस आईला घेऊन येते. आठवतं तुला मालू? न आठवायला काय झालंय? तू मध्यस्थी केली होतीस. अहो मग काय करणार? बंडी मनसं नानीना न्यायलाच तयार नव्हत्या. पण तुला मध्ये पडायचं काही कारण नव्हतं ना. त्यांचं त्याने बघून घेतलं असतं. भांडणं झाली असती, दुसरं काय. तुझ्यामुळे बंडी आणि नळीला सवय लागली नानीच्या बाबतीत चुकारपणा करायची. मी एकदाच मध्ये पडले बरं का. मध्ये पडले म्हणजे काय एकदाच? ते बंडीचं फावलं ना त्यामुळे. आता ढकला तुम्ही सगळं माझ्यावरच. तुझ्यामुळेच झालं ते. अहो आत्ताच म्हणालात ना तुझ्यामुळे चांगलं झालं म्हणून. हो जे आहे ते आहे. चांगलं झालं ते झालं. पण तुझ्यामुळे बंडी टाळू शकली नानीला. तुम्ही खुश होताच. त्याचं कारण वेगळं होतं. काही का असेना नानींचं जाणं रद्द झालं म्हणून तुम्ही आनंदी होता. आनंद झाला मला, पण तो तिच्या न जाण्यापेक्षा न जाण्याच्या कारणाचा झाला. आता हातपाय तोंड धुवून यायचे आणि मग झोपायचंय. हा काय शाळा माझं बाळ. अरे जा लवकर लवकर जा. जा पळ. अहो अहो काय तुम्ही बोला की नानींशी. कशाबद्दल? अहो बंडी वंसना नाही घेऊन जायचंय नानींना. ते माहितीये ग मला. मग तुम्ही बोला की काहीतरी. हे बघ मालू, मी तिला जाही म्हटलेलं नाही आणि मी असंही म्हटलं नाही की इथे थांब म्हणून. मग थांब असं म्हणा. अगं तिला जायचं असेल तर जाऊ दे, काय एवढं. हो पण बंडी वंसांची इच्छा नाहीये ना. अगं त्यांची इच्छा नाही तर आपण काय करणार? जायचं तर जाऊ दे, राहायचं तर राहू दे. आता इच्छा नसताना कशाला उगाच. हे बघ मालू, जाऊ दे. एवढंच आपल्याला थोडं एकांत. आपल्याला मेला कशाला हवंय एकांत. अगं असू दे, बरं असतं 4 दिवस जरा हवा पालट वगैरे. मला नाही पटत. तुमच्या आई येत होत्या. अगं मग तिची सुद्धा आईच आहे ना. पण आपण आपल्या कर्तव्याला नको बाई चुकायला. अगं मालू, मी कुठे काय चुकतोय? तुम्ही बोलाव नानींशी. हवं तर आपण घेऊन जाऊयात का नानींना कुठेतरी 4 दिवस. अगे किंवा माझ्या आईकडे जाऊयात. तिथे आराम मिळेलच की नानींना. मग इथेही आराम मिळतोयच की नानीला. आणि हवा पालट. ए मालू, हे बघ, मी तुला काय म्हणतो, तिला जायचं असेल तर जाऊ दे. आपण नको अडवणूक करायला. नाहीतर काय होईल, तुला माहिती लाटणं घेऊन माझ्या मागे लागेल आणि मला चांगली तुडवून काढेल. आणि हे सगळं ना दिलू समोर झालेलं मला नको आहे ग. काय त्या दिलूला वाटेल? आपले वडील असे टणाटणा मार खातात. नको. जायचं तर जाऊ दे, राहायचं तर राहू दे. आणि आपण या भानगडीत पडायलाच नको. आपल्याला काय करायचंय? अहो अरे अहो काय झालं? काय नाही. अहो काय झालं?
हो 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 नाही नाही रडायचं